पीएम किसान सन्मान निधी योजना बंद झाली। पीएम किसान योजना पुढचा हप्ता कधी येणार? काय येणारच नाही। पुढचा हप्ता वाढवून येणार का? पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात येणार का? जूनच्या शेवटच्या आठवड्यात येणार का? पीएम किसान ऐवजी दुसरी कोणती योजना केंद्र सरकारकडून चालू केली जाणार आहे का? असे सर्व प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांकडून विचारले जात आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ त्यासाठी स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे हे एकाच व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहेत। त्याचबरोबर तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढचा जो हप्ता आहे तो कधी मिळू शकतो हे सुद्धा आजच्या व्हिडिओमधून आपण सांगणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर आता शेतकऱ्यांचा सर्वात पहिला प्रश्न आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात, तो म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता कधी येणार? तर हा 20वा हप्ता खरं तर 24 जून पर्यंत यायला हवा होता। मागच्या 2 ते 3 महिन्यांचे हप्ते लक्षात घेता हा हप्ता 20वा हप्ता 24 जून पर्यंत यायला हवा होता, परंतु अजूनही आला नाही। त्यामुळे हा हप्ता नक्की कधी येणार हे अद्याप सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही। आता बऱ्याच जणांनी अंदाज सांगितला आहे, तो काय असणार आहे तो पुढे आपण पाहणार आहोत कधी येणार। त्यानंतर पाहूयात पीएम किसान योजनेचा हप्ता बंद केला गेला आहे का? तर सांगायचे म्हटले तर पीएम किसान योजनेचा हप्ता हा बंद केला आहे असे बऱ्याच जणांनी अफवा पसरवली आहे। केंद्र सरकारची योजना आहे ही आहे ती पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे। आता काही निवडणुका ह्या जवळ आलेल्या आहेत, तुम्हाला माहित आहे काही निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे केंद्र सरकार ही योजना अशी अचानक कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय बंद करणे हे शक्यच नाही आणि सध्या तरी हे शक्यच नाही। राज्यात आणि केंद्राचं सरकार आहे, म्हणजेच भाजपचं सरकार आहे, त्यामुळे एकच सरकार दोन्हीकडे असल्यामुळे हे अचानक असा हप्ता बंद करणे हे शक्य नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही भ्रमात पडू नये। असा अचानक हप्ता हा बंद होणार नाही, हळूहळू बंद होऊ शकतो, पण त्याची पूर्व सूचना ही दिली जाणार आहे, परंतु असा अचानक हप्ता आणि आता सध्या तरी बंद केला जाणार नाही। तर तुम्हाला समजलं असेल की सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी अफवा पसरल्या होत्या की पीएम किसान योजना बंद झाली, परंतु हे असे होणार नाही आणि आता सध्या तरी होणार नाही। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मिळालं असेल। यानंतर पाहूयात त्यानंतर पीएम किसान योजना 20वा आणि 21वा हप्ता एकत्र दिला जाणार का? बऱ्याच जणांचे व्हिडिओ सुद्धा यावरती बनवले आहेत की 20वा आणि 21वा हप्ता एकत्र दिला जाणार, तर असे होणार नाही। कारण जर सरकारला 2 हप्ते एकत्र द्यायचे असतील तर त्यांना मोठे आर्थिक प्लॅनिंग पूर्व करावं लागतं, तरच हा हप्ता एकत्र देता येतो आणि आताच्या कंडिशनला तरी हे शक्यच नाही किंवा त्याबद्दलच्या कोणत्याही हालचाली सुद्धा मंत्रालयात सुरू नाहीत। त्यामुळे 2 हप्ते हे एकत्र तुम्हाला शक्यतो येणारच नाहीत। बऱ्याच शेतकऱ्यांचा भ्रम आहे की एवढे दिवस हप्ते थकवलेत याचा अर्थ 2 हप्ते आम्हाला एकत्र येणार, परंतु असे नाही। तुम्हाला 20वाच हप्ता फक्त मिळणार आहे, 21 आणि 20 हा एकत्र मिळणार नाही। त्यानंतर पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे केंद्र सरकार 20वा हप्ता द्यायला इतका उशीर का करत आहे? तर मागच्या काही काळात काही शेतकरी या योजनेच्या लाभांपासून सरेंडर झाले होते आणि या लाभांपासून वंचित राहिले होते काही कारणास्तव, आणि आता त्या शेतकऱ्यांना सुद्धा पुन्हा पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे असेच केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेले आहे आणि त्यांचाच सर्वे चालू आहे आणि त्यामुळे त्याची सर्व प्रोसेस चालू आहे। त्यामुळे हा हप्ता देण्यास उशीर झाला आहे असे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे। तर सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलेला, कारण प्रत्येक महिन्यात 25 तारखेपर्यंत पीएम किसान योजनेचा हप्ता हा येतो, परंतु आता 24-25 तारीख उलटून 26 तारीख आली तर अजूनही कोणत्याही प्रकारचे पीएम किसान योजनेच्या हप्त्याचं कोणतेही सूचना आली नाही किंवा हप्ता सुद्धा आलेला नाही। याचं कारणच हे आहे की त्या शेतकऱ्यांची जी प्रोसेस आहे, सरेंडर झालेले शेतकरी पुन्हा लाभ घेण्यासाठी पात्र करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती चालू आहे आणि त्यामुळे 20वा हप्ता द्यायला सरकारकडून उशीर होत आहे असे केंद्राने स्पष्ट केलेले आहे।
खरं तर अजूनही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीखच ठरलेली नाही। कारण जर तारीख ठरली तर प्रत्येक जिल्हाधिकारी जिल्हा पातळीवर तशा पूर्वसूचना सुद्धा दिल्या जातात, परंतु अशा अजून कोणत्याच पूर्वसूचना केंद्राकडून आल्याच नाही। त्यामुळे 20व्या हप्त्याची तारीख ही ठरलेली नाही। बऱ्याच ठिकाणी अंदाज वर्तवले जात आहेत, परंतु फिक्स तारीख ही सरकारकडून आलेली नाही। सरकारला जर आली तर जिल्हा पातळीवरती किंवा तालुका पातळीवरती सुद्धा कळवलं जातं की पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार। त्यामुळे अजून तारीख फिक्स झालेली नाही। 2 दिवसापूर्वी आधीच कळलं असतं तारीख फिक्स झाली असती तर, परंतु अजूनही कळालेलं नाही। त्यामुळे अजून तारीख ही फिक्स झालेली नाही। त्यानंतर निधी वाढवून येणार का, तर आता अलीकडेच बोलताना उपराष्ट्रपती जगदीश शिंदे यांनी केंद्र सरकारला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे तो 6,000 वरून 30,000 करावा असे सांगण्यात आले। परंतु ही रक्कम काही थोडी नाही, ही रक्कम मोठी आहे आणि त्यासाठी आर्थिक पूर्वतयारी करावी लागणार आहे केंद्र सरकारला। आताच्या परिस्थितीत हे शक्य नाही, त्यामुळे हा वाढीव निधी आता तरी शक्य नाही असे केंद्राकडून सांगण्यात आलेले आहे। म्हणजे असे अंदाज सुद्धा वर्तवले जात आहेत। बघा, 6,000चा हप्ता केंद्र सरकारकडून दिला जात होता। नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान, आता महाराष्ट्राचंच उदाहरण घेतलं तर नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना असे मिळून 12,000 रुपये शेतकऱ्यांना वर्षाचे मिळतात। तसं पाहिलं तर केंद्राकडून फक्त 6,000 रुपयेच ही शेतकऱ्यांना दिले जात आहेत। तर आता तो हप्ता वाढवून 30,000 करा असा केंद्र सरकार एक उपराष्ट्रपती जगदीश शिंदेजी यांनी केंद्र सरकारला सांगितले आहे, केंद्राला सांगितले आहे। परंतु आता ह्या हालचाली करण्यासाठी सध्या युद्धजन्य परिस्थिती चालू आहे आणि त्यामुळे आर्थिक पूर्वतयारी करणे हेही महत्त्वाचं आहे आणि आताच्या परिस्थितीत लगेचच आर्थिक पूर्वतयारी या हप्त्यासाठी होणे हे शक्य नाही। त्यामुळे आताच्या घडीला तर 30,000 रुपयाचा हप्ता हा मिळणारच नाही किंवा कोणतीही वाढीव रक्कम ही आत्ताच्या घडीलाही मिळणार नाही। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की आम्हाला वाढीव रक्कम मिळणार आहे का, सर्वे चालू आहे, मग वाढीव रक्कम मिळण्यासाठी आहे का, तर नाही। तुम्हाला आता पीएम किसान योजनेचा जो आता 20वा हप्ता आहे तो तुम्हाला आहे तीच रक्कम येणार आहे। तुम्हाला वाढीव रक्कम 20व्या हप्त्याला तरी मिळणार नाही। आता मी मगाशी म्हटलं होतं की जूनचा हप्ता कधी येणार याबद्दल अंदाज वर्तवले जात आहेत। त्यानुसार आता पुढच्या आठवड्यात पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे काही ठिकाणी आपल्या देशात काही राज्यांमध्ये दौरे आहेत। कारण या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातच आहेत, त्यामुळे काही राज्यात दौरे करणार आहेत। मग त्यावेळेच्या एखाद्या कार्यक्रमात वितरण होण्याची शक्यता आहे। कारण दरवेळेसच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचं निधीचं वितरण होतं आणि त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा एखाद्या कार्यक्रमात याचं वितरण हे होतं काय अशी शक्यता वर्तवली जात आहे किंवा होऊ पण शकतं। म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा होऊ शकतं किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचं वितरण हे होऊ शकतं। तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही बरेच जणांच्या अफवा होत्या 21 आणि 20, तर 21 आणि 20 हप्ता एकत्र न येता फक्त जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण हे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतं असा अंदाज आहे। खरी तारीख अजूनही फिक्स करण्यात आलेली नाही। खरी तारीख आली तर आपल्या चॅनलवर नक्की व्हिडिओ पोस्ट केला जाईल। सो ही कामाची आणि महत्त्वपूर्ण माहिती बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।